झी मराठी, चर्चाही होणारच. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा व भव्य भीमा कृषी व पशु प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा मार्गदर्शक माजी आमदार महादेवराव महाडिक आप्पा व खासदार धनंजय महाडिक यांच्या शुभ हस्ते व कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर सौ रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. तसेच कृषी क्षेत्रामध्ये विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना भीमा कृषी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन यंत्रसामग्री आणि जातिवंत पशुधनाचं प्रदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञानाची मोठी शिदोरी ठरत आहे. यामध्ये आधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खते आणि विशेषतः पशुसंवर्धनाविषयी सखोल माहिती देण्यात येते. याचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा. भीमा कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत शेतीकडे वळवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी दरवर्षी अशा दर्जेदार प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. या उद्घाटन सोहळ्यानं प्रदर्शनाची दिमागदार सुरुवात झाली. पुढील 3 दिवस हे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. यावेळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं व भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, उपमहापौर मान्य अक्षय जरग, महेश जाधव, नाथाजी पाटील, पृथ्वीराज महाडिक, अमरीश घाडगे, तानाजी पाटील यांच्यासह सर्व नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी विनोद शिंगे, कुंभोज.